चला जय महाराज मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जॉग्राफीचा तुमचा जो पेपर असणार आहे सेकंड सेमिस्टरचा, या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करायची. कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुम्हाला क्वेश्चन पेपर देणार रेफरन्ससाठी सोबत घ्या, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे ना. एक तास वेळ असेल, 20 मार्काचा क्वेश्चन पेपर असेल. आता सध्या 2025-26 ची चालू वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे, याचा तुम्हाला फायदा होणार. लक्षात घ्या, आपण आधीच क्लिअर करतो का सगळ्या विद्यार्थ्यांना सारखी क्वेश्चन पेपर नसणार आहे. यातले तुम्हाला काही क्वेश्चन हे 100% रिपीट होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, डायजेस्ट काढा, नोटबुक काढा, स्क्रीनशॉट काढा, काय असं पुस्तकं काढा आणि हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या, लिहून घ्या आणि याचे आन्सर सगळ्यांनी काय करा, पाठांतराला सुरुवात करा. ओके, चला आता सुरुवात करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला बघा दिलं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. काय तुम्हाला सांगितलं, फिल इन द ब्लँक्स MCQ पहिला बघा दिलं तुम्हाला. काय दिलं बघा मित्रांनो, द लॅटेराइट सॉइल इज फाउंड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ द महाराष्ट्र. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये बघा मित्रांनो, रायगड. कुठ्यामध्ये, रायगडमध्ये, ठीक आहे ना. पुढे बघा दिले मित्रांनो, डॅश डॅश सेटलमेंट फ्लोरिश ड्यू टू द रिलिजियस रिझन. बघा काय त्याचा आन्सर असणार, बघा न्यूक्लिएटेड. काय असणार याचा आन्सर, न्यूक्लिएटेड असणार आहे. पुढे बघा, इफ द contour lines are the closer to the each other, the slope is dash dash. बघा काय दिलं याचा आन्सर असणार आहे स्टीपर. काय असणार आहे आन्सर, स्टीपर. इन मध्य प्रदेश डॅश डॅश इज कल्टिवेटेड इन रिजन विअर द सॉइल आर वेल ड्रेन द डॅश डॅश. काय, पोटॅटो. काय याचा आन्सर आहे, पोटॅटो. ओके, पुढे बघा दिले आन्सर इन वन सेंटेन्स. बघा दिलं तुम्हाला, व्हॉट इज द ह्युमस. काय दिलं तुम्हाला, व्हॉट इज द ह्युमस. द ह्युमस इज अ डार्क ऑर्गॅनिक मटेरियल इन द सॉइल प्रोड्यूस बाय द डिकम्पोजिशन ऑफ द प्लांट अँड ॲनिमल मॅटर. बरोबर आहे. पुढे बघा दिलं, इन विच रिजन इज ॲल्युव्हल सॉइल फाउंड. तर काय, ॲल्युव्हल सॉइल इज प्रायमरली फाउंड इन द रिव्हर बॅसिन, फ्लोड प्लेन्स अँड द कोस्टल एरियाज. देन काय सांगितलं तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय द, बघा दिलं पीसी कल्चर. बघा तिथे तुम्हाला पीसी कल्चर. ना पीसी कल्चर मीन्स दॅट द इट इज अ कंट्रोल ब्रीडिंग and the rearing of the fish in the ponds or tank for the commercial purposes. पुढे काय दिले, in which type of the occupation are majority of people are the settlements in the involved. काय तर in the rural settlement the majority of people are involved in the primary occupation like the agriculture. Then what is the period of the दक्षिणायन. बघा काय दिलं तुम्हाला, व्हॉट इज द पिरियड ऑफ द दक्षिणायन. द पिरियड ऑफ द दक्षिणायन इज अ फ्रॉम द जून 21 पासून. किती असणार बघा मित्रांनो, जून 21 पासून असणार आहे. बरोबर आहे. जून 21 टू हा असणार आहे तुम्हाला डिसेंबर 22. काय असणार आहे, डिसेंबर 22. व्हेन द सन ॲपल्स टू मूव्ह द साऊथवर्ड्स. काय, व्हेन द सन ॲपल्स टू द मूव्ह द साऊथवर्ड. पुढे बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन दिलं तुम्हाला, आन्सर इन अ ब्रीफ दिले. व्हॉट लीड्स टू द ऑकरन्स ऑफ द सीझन. सो देअरफॉर सीझन ऑकर ड्यू टू द अर्थ revolution around the sun and the tilt of the its axis at an angle 23.5 डिग्री. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, आन्सर द्यायचं. नेक्स्ट बघा दिले, व्हाय आर द पेंगिन्स नॉट फाउंड इन द नॉर्थ पोल. तर पेंगिन्स काय आर नेटिव्ह टू द साऊथर्न हेमिस्फिअर बिकॉज दे आर द फ्लाइटनेस and they cannot cross the warm tropical waters around the equator and they are never migrate to the north pole. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ द इरिगेशन ऑफ द ॲग्रिकल्चर. मग काय, इरिगेशन ऑफ द इसेन्शियल बिकॉज इट प्रोव्हाइड्स as a steady water supply during the dry season or when the rainfall is irregular, allowing for the year round farming and higher crop yields. नेक्स्ट बघा दिलं तुम्हाला, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ द ह्युमन सेटलमेंट्स. बघा तुम्हाला, मग काय याच्यामध्ये ह्युमन सेटलमेंट्स, याच्यामध्ये न्यूक्लिएटेड हाऊसेस आर द क्लस्टरचे क्लोज टुगेदर कॉमन नियर वॉटर सोर्सेस ऑर फर्टाईल लँड. स्कॅटर असेल द हाऊसेस आर द फॅट अपार्ट. लिनियर असेल तर हाऊसेस आर द बिल्ड इन द लाईन अलॉंग द रोड, रिव्हर ऑर द कोस्टल लाईन. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला डिफरन्स बिटवीन विचारलं गेलं आहे. काय विचारलं तुम्हाला बघा मित्रांनो, न्यूक्लिएटेड सेटलमेंट्स अँड द स्कॅटर सेटलमेंट. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, डिफरंट फाइंड आउट करताना तुम्ही काम करायचं का, मोस्टली अशा प्रकारे तुम्ही कॉलम तयार करू शकतात. कॉलम तयार करा, तुम्ही काम करा का, एका साईडला एक घ्या, इकडे एक घ्या. आता तुम्हाला 2 मार्काला विचारलं म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला याच्यामध्ये 4 पॉईंट तरी आले पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे काय, 4 पॉईंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग एक तुम्ही इकडे 1 2 2 अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परफेक्टली याचे काय असणार आहे, तर मला मार्क भेटून जाणार आहे. बरोबर आहे. बघा मग आता पहिलं काय, न्यूक्लिएटेड काय, द हाऊसेस आर व्हेरी क्लोज टू द इच अदर, देन क्रिएटिंग अ डेन्स क्लस्टर. सोशल लाईफ इज अ व्हेरी ॲक्टिव्ह म्हणू शकतो आपण. स्कॅटर सेटलमेंटमध्ये काय होऊ शकतात का, हाऊसेस आर द सेपरेटेड बाय द लार्ज डिस्टन्स युजली फाउंड इन द डिफिकल्ट टेरेन्स लाईक द माउंटेन्स ऑर द डिझर्ट. ठीक आहे.
अशा प्रकारे तुम्ही अजून देऊ शकतात. पुढं काय दिले, वेल इरिगेशन अँड कॅनल इरिगेशन. मग आता काय, इट इज अ यूज अंडरग्राउंड water reaches through wells. It is usually managed by the individual farmer on a small scale. Canal irrigation काय म्हणू शकतो आपण, का uses surface water diverted from the river or dam through the man-made channel and it cover very large agricultural area. बरोबर आहे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. पुढे बघा दिले याच्यामध्ये सॉरी तुम्हाला दिले का आता ड्रॉ करण्यासाठी बघा काय, ड्रॉ द डायग्राम तुम्हाला विचारले बघा, लिनियर सेटलमेंट विचारले आणि सायकल ऑफ द सीझन इन द साऊथर्न हेमिस्फिअर. लक्षात घ्या, दोघांपैकी तुम्हाला एनीवन सांगितले, एक कुठलीही डायग्राम ड्रॉ करायचे, तुम्हाला 2 मार्काला ही विचारली गेलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो दिलं, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ द ह्युमन सेटलमेंट फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट. मग आता काय विचारलं तुम्हाला बघा, देर इज अ लॉट ऑफ द सोशल लाईफ इन द सेटलमेंट. काय, देर इज अ लॉट ऑफ द सोशल लाईफ इन दिस सेटलमेंट. तर काय असणार, न्यूक्लिएटेड सेटलमेंट. याला काय म्हणतात, न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणतात. आणि पुढे दिले बघा, शॉप्स आर द लोकेटेड अवे फ्रॉम द अदर, सो दॅट इज द स्कॅटर सेटलमेंट. याला काय म्हणतात, स्कॅटर सेटलमेंट असे म्हणतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 20 मार्काचे आपण सेकंड सेमिस्टरची चालू वर्षाची क्वेश्चन पेपर, लक्षात ही काही जुनी वगैरे असं काही नाही, ही चालू वर्षाची क्वेश्चन पेपर जॉग्राफीची 7 स्टँडर्डची. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्टँडर्डला आणि प्रत्येक शाळा जी आहे आपले, त्याचे क्वेश्चन पेपर हे वेगवेगळे असणार आहे. कारण तुमची 10वी 12वी सारखा बोर्ड नाही का, मग तुमचे एकत्र क्वेश्चन पेपर आहे. त्यामुळे कमेंट करताना नीट कमेंट करा, का हा आला नाही तो नाही आला. अरे याचा रेफरन्स घ्या ना तुम्ही, डायरेक्टली कसं काय घेणार आहे, पेपर छापणारा माझा काही नाही आहे का मी त्याचा कोण आहे का, ठीक आहे ना, का नातेवाईक आहे का कोणी. मग काहीतरी थोडं कॉमन सेन्स पाळा. का लक्षात घ्या, प्रत्येकाचे क्वेश्चन पेपर हे तुमचे वेगवेगळेच असणार आहे 100%. पण तुम्हाला जे क्वेश्चन देतो त्याचा रेफरन्स घ्या. मॅथचे क्वेश्चन दिले, रेफरन्स घ्या ना. बऱ्याच जणांनी रेफरन्स घेतला, त्यांना चांगला फायदा होऊन गेला. मग तुम्ही काय करताय, रेफरन्स घेत नाही, उठलं का डायरेक्ट हाच क्वेश्चन नाही आला तोच नाही आला. अरे बाबा नो, स्वतः अभ्यास करायला शिका, स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहायला शिका. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता 7वीची आपण जॉग्राफीची सेकंड सेमिस्टरची आपण 2025ची आपण जी सेकंड सेमिस्टरची क्वेश्चन पेपर आहे 20 मार्काची, ज्याला वेळ 1 तास असतो, आपण पूर्ण क्वेश्चन पेपर बघितले. या क्वेश्चन पेपरचे सगळ्यांनी फायदा घ्या. जे क्वेश्चन सांगितले त्याचं काय करा, टिक मार्क करा आणि चांगल्या प्रकारे पाठांतराला करा. ठीक आहे ना. हवं तर मी एकदा क्वेश्चन पेपर परत एकदा मूव्ह करतो, स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही टेक्स्टबुक डायजेस्ट काय असेल ते नोटबुक काढा, लिहून घ्या किंवा क्वेश्चनचे ॲन्सर जे मी तुम्हाला सांगितले किंवा तुमच्याकडे असतील ते पाठांतराच्या मागे लागा, काही प्रॉब्लेम नाही. खूप सारे याच्यातले क्वेश्चन आहे तुम्हाला 100% रिपीट होतील. सगळेच नाही होणार, पण याच्यातले काही 100% तुम्हाला रिपीट होतील. ओके, चला सर्वांनी काळजी घ्या. पेपरसाठी शुभेच्छा. आणि पॅटचा पेपर मी टाकतो इंग्लिशचा 100% येणारा, त्यामुळे तो व्हिडिओ बघायचा. लक्षात घ्या, 100% येणारच मी टाकणार आहे. आणि खूप सारे क्वेश्चन तुम्हाला देणार, प्रॅक्टिसला देणार. तुमचा प्रॅक्टिस जे सांगतो ते प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला ते क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये 100% यायला येतीलच म्हणजे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 7वीचा जॉग्राफीचा पेपर भेटला. सगळ्यांनी अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चालू ना, जय महाराष्ट्र.